विषयाचं आकलन न होता केवळ घोकमपट्टीच्या आधाराने मुलांना मार्क मिळतात. बरोबर. मी गुणशब्द टाळला अशासाठी की मार्क आणि गुण्यात फरक आहे. तर मुलांची जडणघडण ही काही प्रमाणात शाळेवर असते, पण बहुतांश प्रमाणात ती पालकांवर अवलंबून असते. त्यांच्या स्वतःच्या करिअर बाबत ते कन्फ्यूज होते, लग्न करताना संसार मांडायचा का नाही याबाबतही ते कन्फ्यूज होते, मुलं जन्माला घालायची का नाही याबाबतही कन्फ्यूज होते. मग पालकांना शाळेत घालताना कन्फ्यूज वाटतं, कारण प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. बरोबर. म्हणजे शासनाने निवडून दिलेला अभ्यासक्रम जरी असला तरी शिकवण्याची पद्धत वेगळी असते. पण शिक्षणाचा मोठं होण्याशी संबंध नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले माननीय वसंतदादा पाटील हे फक्त 4थी पास होते. तर एक लक्षात येतं की हा शेवटी भाषेचा मुद्दा असा आहे की माध्यम कोणचं आहे याच्यावर तुमचा व्यक्तिमत्व विकास किंवा शैक्षणिक विकास ठरत नाही, की तुमचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतनं झालं पाहिजे. तिसऱ्या पिढीमध्ये गुणवत्ता आपोआप येते. तर वसंतराव देशपांडे उत्तम गायक होते, वसंतरावांचा मुलगा गायक नव्हता, पण राहुल गातो. आपली मातृभाषेचा विचार करावा, जवळची शाळा पकडावी की ज्याच्यात सुरक्षितता आहे. कारण आणि नवऱ्याला विचारलं पाहिजे मुलगा कोणाचा आहे, तुमचा आहे का माझा एकट्याचा आहे. कारण मी जेवढ्या शाळांमध्ये पालक सभेला मार्गदर्शक म्हणून जातो, साधारणपणे 90% महिला पालक असतात, की साधारणपणे 70 ते 75% थोडाफार फरक मतदान होतो रेंजमध्ये मुलं ही अनुकरणातनं गोष्टी शिकतात. आईच्या हातचं जेवणं आणि स्वयंपाकवालीच्या हातचं जेवण आणि हॉटेलातलं खाणं या तिन्हीचा सर्वेक्षण केलं आहे. आईच्या हातच्या खाण्यामुळे एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढते, हे आयुर्वेदानं सिद्ध केलेलं आहे. नमस्कार. अनसीन मराठीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आजचा आपला पॉडकास्टचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या मार्च आणि एप्रिलचा महिना सुरू आहे आणि मुलांच्या शाळेत टाकण्याच्या ॲडमिशन घेण्याच्या गडबडसुद्धा सुरू आहेत. पण अनेकदा जेव्हा ॲडमिशन शाळेत मुलांना घ्यायचं असतं तेव्हा पालकांना प्रश्न पडलेला असतो की नेमकं मुलांना कुठल्या शाळेत घातलं पाहिजे, मराठी माध्यमाची शाळा चांगली की इंग्लिश माध्यमाची, CBSE की ICSE, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. आणि याच विषयांवर आज आपण बोलणार आहोत. प्राध्यापक श्रीकांत काशीकर सर, जे गेल्या 40 वर्षांपासून बालसंगोपनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते निवृत्त पत्रकार सुद्धा राहिलेत. त्यांची 17 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आहेत, त्यामुळे त्यांचा या क्षेत्रातला अनुभव खूप गाढ आहे. सर, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. स्वागत. सर, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की आता सध्या जी आपली एज्युकेशनल सिस्टीम आहे ती खूप बदलते, तर यामधल्या त्रुटी तुम्हाला काय जाणवतात? आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे तिची जर तुलना पूर्वीच्या शिक्षण पद्धतीशी केली तर आमच्या काळातलं असं होतं असं सांगणं सोयीचं नाहीये, कारण लोकांना ते आवडत नाही. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विषयाचं आकलन न होता केवळ घोकमपट्टीच्या आधाराने मुलांना मार्क मिळतात. बरोबर. मी गुणशब्द टाळला अशासाठी की मार्क आणि गुण्यात फरक आहे. तर मार्कांची फक्त शर्यत आहे, पण नंतर सेमिस्टर सिस्टीम असल्यामुळं पुढचं पाठ आणि मागचं सपाट, आणि मग पुढच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या लक्षात येतं की अरे हे आपल्या 6वी 7वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात होतं, आपण पाठ नव्हतं केलं, आणि मग ते पुस्तक शोधायला जावं लागतं. त्यामुळे हा त्यातला दोष आहे की पूर्ण पाठ झालं पाहिजे, विषयाचं आकलन झालं पाहिजे आणि मुलांना स्वयंअध्ययन करायची सवय लागली पाहिजे. ते आताच्या याच्यात नाही. आताचे विद्यार्थी फक्त शिक्षण घेतात म्हणजे नोट्सच्या आधारे आणि परीक्षेमध्ये पास होतात, त्यांना सर्टिफिकेट मिळतं पण ज्ञान मिळत नाही. बरोबर. म्हणजे कुठेतरी रॅट रेस सुरू आहे. मग क्रिएटिव्हिटी हरवत चालली असं वाटतंय का तुम्हाला? हो, क्रिएटिव्हिटी तर खूपच हरवत चालली. म्हणजे पूर्वी आणि आता, त्याला जबाबदार फक्त शिक्षण पद्धती किंवा शासन नाहीये, पालकही तितकेच जबाबदार आहेत. की पूर्वी घरनं गृहपाठ करून आणायला सांगितले किंवा कार्यानुभवाचा तास असेल तर कार्यानुभवाला समजा कार्डशीटचं घर करून आण म्हणून सांगितलं तर ते विद्यार्थी स्वतः करत होते. चांगलं जमत नसेल पण स्वतः काहीतरी कात्री हातात घेऊन कापायचं तो शिकत होता. आता पालक ते करायला लागले मधल्या काळात, आणि आता त्याच्या पुढचा टप्पा झालेला आहे की दुकानदारांकडे अवेलेबल असतं, फक्त आपलं नाव चिकटवायचं आणि होमवर्क द्यायचं. शिक्षकही ते कुणी केलं विचारत नाहीत, त्याचे मार्क देऊन मोकळे होतात. आणि सर, मग तुम्हाला जेव्हा मुलं घडतात त्याच्यामध्ये त्यांच्या शाळेचा वाटा किती असतो, काय वाटतं? तसं बघायला गेलं तर मुलांची जडणघडण ही काही प्रमाणात शाळेवर असते, पण बहुतांश प्रमाणात ती पालकांवर अवलंबून असते. घरचं वातावरण, त्यांच्या भोवतालचं घरातलं वातावरण, आसपास जे राहतात त्या वस्तीतलं वातावरण आणि पालकांचे त्या संदर्भातली असलेली जागरूकता. नंतर काय वाटेल ते होते, मी काही लक्ष देणार नाही अशी जर पालकांची मानसिकता असेल, सगळं शाळेने करावं. म्हणजे अलीकडे काळात आम्ही असं गमतीनं म्हणतो की शाळेमध्ये काय काय द्यावं,
गणवेश घालून मुलं जातात. अलीकडे काही शाळा अशा आहेत की पुस्तकं आणूच नका, पुस्तकं इथंच ठेवा, हो. होमवर्क इथंच पुरा करा, आहार घरनं डबा आणू नका, आम्ही तुम्हाला इथंच देतो. त्यामुळे कुणी खिचडी देतं, कुणी आणखीन नाश्ता देतं. काही शाळांचे तर वेगवेगळे दिवसाचे नाश्ते ठरलेले आहेत. बरं. पावभाजी एकदा, म्हणजे पावभाजी खाऊ नका म्हणताना पावभाजी शाळेत नाश्त्याला मिळते, हा प्रकार आहे. आता हे सगळं करत असताना मुलं शिकतात, पण गमतीनं म्हणायचं झालं तर चड्डी घालायला शिकत नाहीत. म्हणजे काही पालक असेही म्हणतील की अजून 2000 जास्त घ्या, पण तुम्ही हे कपडे घालायला पण शिकवा, शूज घालायला पण शिकवा. बरोबर. आणि गणवेश शाळेचा असतो, शूज असतात, पण शूज घालायचे कसे मुलांना माहीत नसतात. बरोबर. पूर्वीच्या काळात शूज वगैरे गणवेशात पहिलीपासून दुसरीपासून असे नव्हते. मग कॉलेजला जायला लागले की मुलं आपलं आपलं घालायचे. बरोबर. किंवा मग हायस्कूलमध्ये गेले, काही निवडक हायस्कूल अशी होती की इंग्लिशच्या संबंधातले असतील तर त्यांना मग ते असायचे, पण ते स्वतःचं स्वतः घालायचे, स्वतःचं स्वतः त्यांना पॉलिश करता येत होतं. आता तसं नाहीये. बरोबर. हा फरक आहे. नाही, बरोबर आहे. पण सर, शाळा निवडताना आताचे पालक खूप कन्फ्यूज दिसतात. म्हणजे मराठी शाळांकडे त्यांचा कल नाहीये, इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणजेच खूप चांगली शाळा असा समज आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कन्फ्यूज असायचंच कारण नाही. म्हणजे कन्फ्यूज फक्त म्हणायचं म्हणलं तर आजचे पालक हे फक्त शाळा निवडण्याच्या बाबतीत कन्फ्यूज नाही आहेत, त्यांच्या स्वतःच्या करिअर बाबत ते कन्फ्यूज होते. लग्न करताना संसार मांडायचा का नाही याबाबतही ते कन्फ्यूज होते. मुलं जन्माला घालायची का नाही याबाबतही कन्फ्यूज होते. मग पालकांना शाळेत घालतानाही कन्फ्यूज वाटतं, कारण मुळात ते स्वतः, पूर्वीचे पालक जे स्वतः विचार केलेले असायचे. आज आपल्याकडे कायद्यानं 21चं वय 18वर आणलेलं आहे संज्ञान व्हायचं. पूर्वी 21 होतं. पण पूर्वीच्या काळात 15व्या-16व्या वर्षी लग्न मुलींची झाली किंवा मुलांची झाली तरी दुखाल ते व्यवस्थितपणे संसार करत होते, मुलांना शिकवत होते आणि कन्फ्यूज कधी होत नव्हते. पण आज प्रत्येक गोष्टीत कन्फ्युजन आहे. म्हणजे बाजारात गेल्यानंतर सुद्धा भाजीबाबत कन्फ्युजन आहे, ड्रेसच्या दुकानात गेलं की ड्रेसबाबत कन्फ्युजन आहे. आपला आपण विचार करायला शिकणं आणि एखाद्या विचारावर स्थिर राहणं, ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणता येईल किंवा एकाग्रता म्हणता येईल, ती पालकांमध्ये नाहीये, ती हरवलेली आहे. आणि याचं कारण भौतिक प्रगतीच्या मागे आपण लागलेलो आहोत, पण आपली मानसिक विकास, त्याला आवश्यक असलेला शारीरिक विकास हा झालेला नाही. बरोबर आहे. पण मग पालकांनी कसं तयार व्हावं? म्हणजे मुलांसोबत पालकांनाही तयार होण्याची गरज आहे असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे. नदीला एखाद्या पूर आलेला आहे, पाऊस धोधो कोसळतो आहे आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे, तर मी आता पोहायच्या क्लासचा पत्ता शोधून चालेल का? स्विमिंग शिकावं लागेल, त्याशिवाय मला नदी ओलांडता येणार नाही. तशी पालकांची अवस्था आहे. पालक आधी काहीच विचार करत नाहीत. शाळेच्या ऍडमिशनचं वय मुलाचं झालं की मग विचार करायला सुरुवात करतात. पण त्यांना आधी आपण संसार सुरू केला आहे, मुलांना शाळेत घालायचं आहे. वाचनाची आवड नाही पालकांना, फिरण्याची आवड नाही, 4 माणसात जाऊन बोलण्याची सवय नाही. त्यामुळे एकमेकांमधला संवाद, चर्चा, याच्यातनं जे ज्ञान मिळायचं, अनुभवाचं ज्ञान जे मिळायचं, ते आता पालकांकडे नाहीये. बरं, पूर्वी याच्यावर विचार करायला घरात आजी, आजोबा, काका, आजी, पणजी असे घरात असायचे. अरे हे असं नको करू, तसं कर. आता ती चर्चा कोणाकडे केलेली नाही, करता येत नाही, कारण माणसं घरात नाहीत, अनुभवी माणसं, आणि जिथं आहेत तिथं त्यांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे ही कन्फ्युजता वाढलेली आहे. बरं सर, पण मग पालकांनी काय करायला हवं? आता पालकांची तयारी तर वेळेवर होणार नाही. तुमचा काय सल्ला आहे? कुठली शाळा निवडताना पालकांनी शाळा निवडताना स्वतःचं क्षमता, स्वतःच्या, मग त्या आर्थिक असतील, बौद्धिक असतील, शारीरिक असतील, त्याच पद्धतीनं मुलांच्या देखील, की आपलं मूल कोणत्या शाळेत टाकायचं आहे. खूप चांगली शाळा आहे, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून एकदम 10 किलोमीटरवरच्या शाळेत टाकलं तर त्याला नेण्या आणण्यातला वेळ जातो ना. त्या मुलाचा गाडीत न गेला तरी त्याचा जाण्या येण्याचा वेळ हा त्याच्या दैनंदिन दिनचर्यातला वेळ कमी होतो. त्यामुळे खूप लांबची शाळा न निवडता घराजवळची शाळा निवडावी. आपल्या स्टेटसला असा विचार न करता मुलाच्या बौद्धिक दृष्टीने कसा विकास होईल याचा विचार करावा. त्याला काय शिकता येईल, शाळेची फी चांगली आहे का शाळेची बिल्डिंग चांगली आहे, म्हणजे खूप फी आहे, बिल्डिंग चांगली आहे, याच्यापेक्षा शाळेत शिकवणारे शिक्षक कसे आहेत, ते मुलांना काय देणार आहेत, आणि आपला मुलगा त्या वातावरणात गेल्यानंतर त्याचा सहभाग, तिथला एकमेकांचा संवाद कसा असेल, त्याला ते पेलणार आहे का अभ्यासक्रम. कारण प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. बरोबर. म्हणजे शासनाने निवडून दिलेला अभ्यासक्रम जरी असला तरी शिकवण्याची पद्धत वेगळी असते. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या मॅच होणार आहेत का, पालकांनी विचार केला पाहिजे की आपलं पाल्य तिथं बसू शकतो का, जाऊ शकतो का. आणि तिसरी गोष्ट, काही शाळा चांगल्या असतात पण अनेकदा पालक सभांचा विचार केला तर पालक सभेला पालकांना द्यायला सवड नसते. मुलाचं शिक्षण म्हणजे पालकांचंही शिक्षण असतं. पालकांचा शिक्षणात सहभाग असेल तर मुलं शिकू शकतात.
फी दिली आहे, बिल्डिंग चांगली आहे म्हणून मुलं शिकत नसतात. तर शाळेमध्ये मुलं 4 ते 6 तास असतात, उरलेले 18 तास ती पालकांबरोबर असतात. मग या 18 तासात आपला मुलांशी संवाद किती होतो, त्यातनं शाळेत जाऊन आल्यानंतर त्यानं काय मिळवलं आहे, काय कमी पडलं आहे, आणखीन काय मिळवायचं आहे, की एखादं प्रकरण नाही समजलं तर ते समजून देणं हे पालकांना जमतंय का, नसेल जमत तर कोणाचा अनुभवाचा फायदा घेता येईल का, याचा विचार पालकांकडे करतच नाहीत. शाळेतनं मार्क कमी पडतात म्हटलं की ट्युशनला पाठवून मोकळे होतात. त्यामुळे पालकांचा सहभाग नसेल तर मुलांना ते जमत नाही, पेलत नाही आणि मग तिथं त्यांची निराशा होते. आणि एकदा न्यूनगंड निर्माण झाला की मला काही जमत नाहीये आणि तो जर लहान वयात झाला तर तो न्यूनगंड विकसित होत राहतो. बरोबर. आणि तो भविष्यात खूप त्रासदायक ठरतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. पण बोर्ड निवडताना म्हणजे आता ICSE, CBSE, स्टेट बोर्ड खूपच व्हरायटी आली आहे, तर मग ते पण एक असतं कुठला बोर्ड निवडावा. आता बोर्ड निवडताना सुद्धा शिक्षण काय मिळतंय याच्यावर मुलांचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण इतिहास बघितला तर अनेक मान्यवर व्यक्ती इतिहासामध्ये होऊन गेले की ज्यांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो किंवा ज्यांचा आदर्श गावा म्हणतो. ते कुठे शिकले याचा पालकांनी कधी विचार केला का? त्यांनी बोर्डासाठी कन्फ्यूज कधी झाले होते का? म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमात शिकलेली अनेक मुलं, किंबहुना थोडं धाडसी विधान ठरेल, पटकन पटणार नाही आताच्या पालकांना, पण शिक्षणाचा मोठं होण्याशी संबंध नाही. अगदी बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले माननीय वसंतदादा पाटील हे फक्त 4थी पास होते. व्यक्तिगतरित्या माझा त्यांचा जवळचा संबंध होता. माझा अनुभव असा आहे की त्यांच्याकडे भेटायला जेव्हा काही कामानिमित्तानं IAS अधिकारी यायचे तर ते दादा काय प्रश्न विचारतील या भीतीनं त्यांच्या पायाला आधीच थरथर लागलेली असायची आणि झटकन एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दादा सांगायचे, हे असं नाही, असं झालं पाहिजे, काय अडचण आहे तुमची. हा जो प्रश्न होता, मग 4थी पासाचा काय संबंध होता? पण मग काम धरणाचं असो, काम एखाद्या शेती विकासाच्या योजनेचा असो, काम एखाद्या शिक्षण क्षेत्रातला आपल्या मंत्रिमंडळाचा निर्णय करण्याचा असो, या सगळ्या कामात ही पूर्वीची मंडळी कसं काम करत होती, कोणचा बोर्ड होता त्यांचा. त्यामुळे बोर्डाशी काही संबंध नाही आहे, शिकणाराचा संबंध आहे. मी काय शिकू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या सोनाराकडे गेलात आणि जाताना तुम्ही ॲल्युमिनियमचा तुकडा घेऊन गेलात आणि त्याला सांगलं याची चांगली सोन्याची अंगठी बनवून दे. खूप चांगला कारागीर आहे, नामवंत सोनार आहे, पण तुम्ही त्याच्याकडे जर ॲल्युमिनियम घेऊन दिलं आणि ह्याची चांगली सोन्याची अंगठी करून दे म्हटलं, तो देईल का? अजिबात नाही. तसं आपल्या पाल्याचं काय ते विचार केला पाहिजे. आपलं पाल्य सोनं आहे, चांदी आहे, पितळ आहे, काय ॲल्युमिनियम आहे, याचा विचार, त्याचं मूल्यमापन पालकांनी आधी केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यात लाज वाटायचं काही कारण नाहीये. त्याच्या ज्या क्षमता आहेत त्यातलं काय चांगलं आहे ते उचलून घेणं आणि ते विकसित करणं हे पालकांना जमत नाही. पालकांना फक्त सरळसोट मार्ग, आणि तोही पालक करताना माझे मित्र काय करतात, माझ्या मैत्रिणी काय करतात. म्हणजे माझ्या मित्रानं पोहायच्या क्लासला घातलं म्हणून माझ्या मुलाला मी पोहायच्या क्लासला घालणार. त्याच वेळेला आईच्या मैत्रिणीनं डान्स क्लासला घातलं की माझी मुलगी डान्स क्लासला गेली पाहिजे. त्या मुलीची दिनचर्या अभ्यासासह बसवायची, तर इतके क्लास आवश्यक आहेत का, हा विचार पालक करत नाही. बरोबर. त्यामुळे तो विचार केला पाहिजे. बरोबर. आणि सध्या इंग्लिश मिडियमचा पण खूप अट्टाहास दिसतोय पालकांमध्ये, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जगातले जेवढे विचारवंत आहेत, म्हणजे मी जेवढी पुस्तकं वाचली, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये मुलांच्या विकासासंदर्भात कमीत कमी वेगवेगळ्या लेखकांची 350 ते 400 पुस्तकं माझ्या मालकीची आहेत, बाहेरनं वाचलेली नाहीत. पण या सगळ्याचा विचार केला तर एक लक्षात येतं की हा शेवटी भाषेचा मुद्दा असा आहे की माध्यम कोणचं आहे याच्यावर तुमचा व्यक्तिमत्व विकास किंवा शैक्षणिक विकास ठरत नाही. पण एक विचार या सगळ्या विचारवंतांचा आहे की तुमचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतनं झालं पाहिजे. आता आपण महाराष्ट्रात आहोत तर मराठी आहे, गुजरातमधले गुजरातीतनं शिकतील, जपानमध्ये असतील तर जपानीमध्ये शिकतील, भाषेमुळे काही अडत नाही. पण प्राथमिक अभ्यास ज्यांचा मातृभाषेतनं झालाय तो जगातली कुठलीही भाषा पटकन शिकू शकतो, त्याची आकलन क्षमता वाढते. पण सुरुवातीलाच आपण परदेशी भाषेत गेलो किंवा अन्य भाषेत गेलो, कारण याचं कारण असं आहे की त्याला लागणारी शब्दसंख्या आहे. त्याची आकलन क्षमता वाढवण्यासाठी आपण घरात जेव्हा बोलतो तेव्हा इंग्लिशमध्ये बोलू शकतो का? नाही बोलू शकत. मग घरात त्यानं एखादा प्रश्न विचारला, भोवताली लिखाण कुठलं आहे, दुकानच्या पाट्या सगळ्या इंग्लिशमध्ये नाहीत, घरातली भाषा बोलतानाची इंग्लिश नाही, मग त्याला ते समजत नाही. बरं त्याच्याही पलीकडे आहे
थोडं आणखीन धाडसी विधान होईल की इंग्लिश शाळेत घातल्यानंतर आपण ज्या शिक्षिकेकडे तो मुलगा शिकतो किंवा ज्या शिक्षकांकडे शिकतो त्या शिक्षकांचं इंग्लिश तरी चांगलं असतं का? ते इंग्लिशमध्ये पास झाले तर इंग्लिश शाळेत नोकरीला लागलेत म्हणजे इंग्लिश चांगला असा अर्थ होत नाही. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये ब्रिटिश इंग्लिश वेगळं, अमेरिकन इंग्लिश वेगळं, हे जे आणि वेगळे प्रकार आहेत उच्चाराचे ते जगाच्या बाजारात पुन्हा तुम्हाला अडचणीत आणतात. आणि मग ते समजून घ्यायचं असतील तर त्याच्यासाठी भाषेचं प्राथमिक ज्ञान हे आवश्यक आहे. बरोबर. कोणतीही भाषा असेल तर कर्ता कर्म क्रियापद लागतातच, विशेषणं लागतातच, नाम सर्वनाम आहेच आहे. म्हणजे भाषेतलं मूळ जे आहे ते सगळ्या भाषांमध्ये, मग आपल्या भाषेत आपण शिकून घेतलं तर ते आणखीन सोपं पडतं. बरोबर. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर मराठी माध्यमात शिकलेल्या एखाद्या मुलाला 5वीच्या परीक्षेत इंग्लिशमध्ये गाईवर निबंध लिहायला आला तर तो मराठी माध्यमात शिकला आहे मान्य, पण तो निबंध लिहायचा प्रयत्न करेल. काय करेल तो? काऊ, 2 हॉर्न, 4 लेग्स, 1 टेल, 2 आईज, कलर ब्लॅक, कर्ता कर्म क्रियापद घालायचं नाही कळलं त्याला. पण हे वर्णन गाईशी सुसंगत आहे म्हणून 10 पैकी 4 मार्क तरी परीक्षक देईल ना. आणि हेच इंग्लिश माध्यमातनं पुढे गेलेला मुलगा असेल तर त्याला आकलनच झालेलं नसल्यामुळं काय लिहायचं हे कळत नाही. हे मी अनुभवानं बघितले 40 वर्षात की मुलं कन्फ्यूज होतात. काय लिहू गाईबद्दल? मग त्याला ते पटकन लेख शब्द आठवत नाही, पायाला लेग्स म्हणतात. पण हे मातृभाषेमध्ये या मुलाची तयारी असेल त्याला माहिती आहे 4 पाय आहेत गायला, 2 शिंग आहेत गायला, 1 शेपुटे गायला, 2 डोळे आहेत गायचा रंग काळा असतो, पिवळा असतो, पटकन लक्षात येतं. मग त्याचं तो ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्याकडं त्याचा साचा तयार असतो, तो फक्त याच्यात टाकायचा प्रयत्न करतो. तो 100% जमत नाही पण 40-50% तरी जमतो. बरोबर. पण ज्याचा इंग्लिश माध्यमात शिकलाय त्याच्याकडे साचाच तयार नाहीये, तो काय टाकणार? हा फरक मला अनेकदा जाणवला. बरोबर. आणि अजून एक गोष्ट अशी आता सध्या लोकांचा समज होतोय की जास्त फीस असेल तर जास्त क्वालिटी शिक्षण मिळतं. हा तर आणखीन वेगळा, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा वेडेपणा आहे पालकांचा. सगळ्यात सांगायचं झालं की आपल्याकडे पैसे आहेत म्हणून उधळून टाकायचे असतील तर ते तिथं टाकायची गरज नाहीये, पण टाकतात पालक. आणि त्याचंही कारण असं आहे की त्या मोठ्या शाळेत घातलं, इंग्लिश शाळेत घातलं, जास्त फीवाल्या शाळेत घातलं, स्कूल बस साधी वेगळी, रिक्षा वेगळी आणि AC स्कूल बस वेगळी, असे प्रकार झालेले आहेत. मग त्याच्यात करताना माझा मित्र काय म्हणतो, अरे तू कसं काय इकडे घातलं रे मराठी माध्यमात आणि त्या बारक्या शाळेत? डाऊन मार्केट आहे सध्या त्याचं. हा डाऊन मार्केट शब्द त्याला इतकाच त्रास देतो की मग त्याच्यासाठी तो म्हणतो नाही या शाळेत गेलं पाहिजे. म्हणजे शाळा म्हणजे एक सोशल स्टेटस. हा, स्टेटसचा, मुलं शिकवताना स्टेटसचा विचार केला जातो, तो करता कामा नये पालकांनी विचार करताना आई वडिलांनी स्वतःचा विचार. म्हणजे याच्यातला आणखीन एक विधान आहे की पालकांना कधी कधी राग येतो. माझ्याकडे काउन्सिलिंगला पालक येतात, मी त्यांना अधिक क्षमा मागतो त्यांची की तुम्हाला राग येईल, पण आयुर्वेद असं सांगतो की मुलांमध्ये येणारी जी गुणवत्ता आहे ती आई आणि वडील या दोघांच्या बाजूंनी अशी सरकत खाली येत असते. जीन्समधनं त्यांच्या कमी कमी होत, तर ती साधारणपणे इकडून 23% तिकडून 23% अशी उतरत येत असते. मग ती जेव्हा येते त्याला तुमचं मूल डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं हे ठरवण्याआधी तुमच्या क्षमता आहेत का डॉक्टर होण्याच्या, इंजिनियर होण्याच्या? कारण तुमच्या दोघांमधनं तो तयार झालेला आहे आणि त्याच्या आधी तुमची पूर्व परंपरा आहे. म्हणजे आपली अभ्यासाची परंपरा काय आहे, आपली शैक्षणिक परंपरा काय आहे, आपली गुणवत्ता काय आहे, कोणते जीन्स आपले आहेत, त्याच्या माध्यमातून नवीन थोडा प्रयोग करता येतो, बदल करता येतो, पण एकदम 100% होत नाही. त्यामुळे लक्षात येईल की याच्यात सुद्धा काही वेळेला काय घोटाळा होतो की हे जीन्स कुठेतरी परत वेगळ्या पद्धतीने येतात. म्हणजे 3ऱ्या पिढीमध्ये गुणवत्ता आपोआप येते. म्हणजे आजोबा इंग्लिशचे प्राध्यापक असतील तर नातवाकडे इंग्लिश चांगलं येतं, असा मला आत्ता सगळ्या सर्वेक्षणातनं सापडलेलं आहे. अच्छा अच्छा. त्याच्यावर आमचा अभ्यास काही डॉक्टरांबरोबर चालू आहे आता की 3ऱ्या पिढीत गुणवत्ता येते. आणि आपण आत्ता उदाहरण द्यायचं झालं तर वसंतराव देशपांडे उत्तम गायक होते. वसंतरावांचा मुलगा गायक नव्हता पण राहुल गातो. तर अशी काही उदाहरणं आहेत की ह्याच्यात. त्यामुळे हाही विचार पालकांनी करावा की आपल्याकडे गुणवत्ता काय आणि मग आपण मुलाला काय देणार आहोत आणि नवीन प्रकार मूल घेणार आहे ते त्याच्याकडनं कसं आत्मसात करता येईल, त्यात त्याला आपली मदत काय होईल. मग ती मदत करण्याची क्षमता आपली असली पाहिजे. बरोबर. जे पालक काही सर्रास चुका करतात शाळा निवडताना त्या कोणत्या वाटतात तुम्हाला? साधारण पालकांनी फीकडे बघून शाळेत जाऊ नये, बिल्डिंग बघून जाऊ नये आणि माध्यम कोणचं याचा विचार करू नये. आपली मातृभाषेचा विचार करावा, जवळची शाळा पकडावी की ज्याच्यात सुरक्षितता आहे. कारण टेन्शन हा प्रकार जास्त वाढलाय ना अलीकडे. म्हणजे आता पुण्यासारख्या शहरात म्हणलं तर 17-18 किलोमीटरवर शाळा आहे, ट्रॅफिक आहे.
मग मुलं स्कूल बसमधनं पाठवायची आणि ती परत यायची. ज्या वयामध्ये मुलांचं बालपण आहे की जिथं त्याला सतत आई वडिलांचा हात आपल्या पाठीवर असा वाटतो, आईच्या पदराशी घोटाळा वाटण्याचं जे वय आहे त्या मुलाचं, त्या वयात तो सकाळपासून प्रवास करत जाणार, बसमधनं 1 तास 1.5 तास स्कूल बसला जायला लागतो, मग तिथं शाळा, मग शाळा संपल्यानंतर परत यायला 1 तास 1.5 तास, मग तो कंटाळून, तो त्याला आई कंटाळून आलेली असते, वडीलही कंटाळून आलेले असतात. आता तिघही कंटाळलेले असतात तर परिणाम काय होतो? तो काही म्हणायला गेला, हे गप आता काय करू नकोस, बरोबर, हे आईचं उत्तर आहे. बाबाकडे गेला की बाबा म्हणतो, अरे माझं मला काही करू दे ना. म्हणजे बाबा ऑफिसच्या कटकटी घेऊन आला असतो, आई ऑफिसच्या कटकटी घेऊन आली असते, मग मुलाला पालक म्हणून कोण देणार? मग त्यातनं मुलाच्या आणखी निराशा होत जाते की मला कोणी लक्षच देत नाही. शाळेत शिक्षा करतात, पनिशमेंट दिली त्यांनी, तिथं आलं तर हे असं करतायत, मी नेमकं काय करू? आणि मग तो कन्फ्युजनमध्ये गेला, तो काहीच करत नाही, त्याला काही करताच येत नाही, कारण त्याला स्वतःची जी मानसिकता बिघडून जाते. कॉन्सन्ट्रेशन जे लागतं त्याचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन काय, मला मार्क मिळून तरी मिळणार आहे. आई माझं प्रगती पुस्तक बघायलाही तयार नाही, आता नको दाखवू म्हणते. तो आलेला असतो मार्क पहिला नंबर आला म्हणून दाखवायला, पण आई कंटाळून गेलेली असते, ती बघतही नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करताना पालकांनी शाळा निवडताना जवळची शिक्षकांचा संपर्क असला पाहिजे, फीडबॅक मिळाला पाहिजे ना. अलीकडच्या काळात मार्केटिंगमध्ये आपण फीडबॅकला महत्त्व देतो. मग हा फीडबॅकचं महत्त्व जर ऑफिसमध्ये तुम्ही कामाचा विचार करता तर आपल्या मुलाच्या बाबतीत का करत नाही? मुलाची इच्छा असते की मलाही काही फीडबॅक मिळावा आणि आपली इच्छा असते की मुलाबाबतीत फीडबॅक मिळावा, ही इच्छा व्यक्त केली पाहिजे पालकांनी. मग शाळेत मुलांनी काय केलं? आम्ही त्या दृष्टीने भाग्यवान आहे आमची पिढी. याचं कारण का? आम्ही शाळेमध्ये एखादी गोष्ट चुकीची केली किंवा बरोबर केली तर आम्ही घरी जायच्या आधी घरी कळलेली असायची, मोबाईल नसताना. बरोबर, का तर शाळा जवळ होती आणि सहज मंडईला शिक्षक भेटायचे वडिलांना, ते लगेच सांगायचे काल दिवे लावले पोरानं. म्हणजे आम्ही काही सांगायच्या आधी घरी गेलो, काय रे बाबा काय केलंस, हे वडील विचारायचे. म्हणजे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी जो शिकतोय, ह्या त्रिकोण जो आहे, या तिघांचा जर परस्पर संवाद चांगला असेल तर कोणत्याही मुलाचं व्यक्तिमत्व चांगलं घडू शकतं. बरोबर. पण तो अलीकडच्या काळात होत नाही. हा, मग यात काही संबंध येत नाही तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय, शाळेचा संबंधच नाही, माध्यमाचा माध्यम, मातृभाषा जास्त आग्रहाचा विषय. हा, इंग्लिश माध्यमातला असला तरी मग त्यात कमतरता काय बघायला आपण गेलं पाहिजे ना, की माझं मूल काय करतंय. बरं, ह्या मोठ्या शाळांचं कसं असतं, ज्याच्या बिल्डिंग चांगल्या आहेत आणि फी आहेत, त्यांची फक्त पेरेंट्स मिटिंग असते. एरवी त्या पालकांचा, त्यांची नावं बघा, यातल्या कोणत्याही शिक्षकाचं पूर्ण नाव किंवा त्याचं आडनाव हे या मुलांना सांगता येत नाही, पालकांना माहीत नसतं. माधुरी मॅम, गीता मॅम असे नावं असतात. मग ही जी नावं आहेत, किंवा टीचरचं नाव घेतलं तर विशाल टीचर, पण विशाल टीचर पण त्याचं आडनाव काय, तो राहतो कुठे, तो करतो काय, काही माहीत नसतं. आमच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी हा संवाद तर होताच, पण शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचं जाणं येणं होतं, पालकांचं जाणं येणं होतं, एकमेकांचं भेटणं होतं. त्याच्यामुळे या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा फीडबॅक एकमेक घेऊन त्यातनं विकास होत होता. आता ते नाहीये. पेरेंट्स मिटिंग मोठ्या बिल्डिंगमध्ये होतात, मग पेरेंट्स मिटिंगला पालक सगळे जातात का? नाही. मी तर अनेकदा आमच्या पालकांना सांगतो, महिला वर्गाला, की तुम्ही बंड केलं पाहिजे आणि नवऱ्याला विचारलं पाहिजे मुलगा कोणाचा आहे, तुमचा आहे का माझा एकट्याचा आहे. कारण मी जेवढ्या शाळांमध्ये पालक सभेला मार्गदर्शक म्हणून जातो, साधारणपणे 90% महिला पालक असतात. अलीकडच्या काळात काही अपवाद आहेत पुणे मुंबईसारख्या ठिकाणी, कारण त्यांनी कंपल्शन केलंय पालकांच्या सहभागाचं म्हणून त्या ठिकाणी. पण या सगळ्या ह्याच्यातनं मग 10% पुरुष पालक, बाकीच्या 90% वेळ होत नाही. मग मी सांगतो, न्यूझीलंड आज मॅच आहे, आज रस्ते ओस पडतील, पालक घरात बसतील. तुम्हाला मॅच बघायला सवड आहे, पण मुलाचे प्रश्न समजून घ्यायसाठी पालक सभेला जायला रजा काढता येत नाही तुम्हाला. बरोबर. त्याच्यामुळे हा घोटाळा होतो. अगदी बरोबर. सर, प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलांचा चांगला विकास व्हायला हवा, पण याच्यामध्ये पालकांची सुद्धा काहीतरी जबाबदारी असते. तर मग पालकांनी काय काळजी घ्यायला हवी यात? पालकांनी महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे पूर्वीच्या काळात बालमानसशास्त्र हा प्रकार फार विकसित झालेला नव्हता, त्याच्यावरची पुस्तकं नव्हती, त्याच्यावरचे वर्कशॉप नव्हते. आता गर्भसंस्काराचे क्लास तयार झालेले आहेत, तरी देखील या समस्या मात्र कमी झालेल्या नाही. आणि पूर्वी हे काही नव्हतं तरी ज्या समस्या आज आहेत, म्हणजे अगदी आत्ता ताजं उदाहरण एक 2 वर्षापूर्वीचं अलीकडच्या काळातलं, म्हणजे आमचं संभाजीनगरचं तर अलीकडच्या काळातलं आहे, की जीनची पॅन्ट वाढदिवसाला दिली नाही म्हणून धनकवडीतल्या एका मुलीनं आत्महत्या केली. आणि वयोगट काय आता? प्राथमिक शाळेतला 5वीत का 6वीत ती मुलगी होती. फोनच्या अभ्यास का जोरात केला नाही म्हणून विचारलं आईने, म्हणून मुलगा घरातनं पळून गेला. ही आत्ता या महिन्यातली संभाजीनगरमधली घटना आहे.
आता या ज्या घटना आहेत तर या सगळ्यांमध्ये कारणं काय, तर प्रामुख्याने जी कारणं आता दिसतात त्याच्यामध्ये टी व्ही, मोबाईलवरचं गेमिंग, मोबाईल बघत बसणं. आता दुसरी बाजू अशी आहे की मग हे सगळं टाळायचं का, कारण हे आवश्यक झालेलं आहे. कोरोनानंतर हे सगळं बंद, म्हणजे मोबाईल हातात द्यायचा नाही म्हटलं तरी कोरोनाने टॅब शिकवा म्हणून सांगितलं, टॅबवरच शाळेचे क्लास होत होते. म्हणजे सगळं केलं तर या साधनांचा वापर योग्य पद्धतीनं करायला शिकणं आणि शिकवणं हे पालकांचं कर्तव्य आहे. बरोबर. आता हे सगळं करत असताना जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत असा आहे की प्रत्येक प्राणी, केवळ मूल म्हणत नाही मी, प्रत्येक प्राणी हे अनुकरणातनं शिकत असतो. म्हणजे आपण टोपीवाला आणि माकडाची गोष्ट पिढ्यानपिढ्या शिकत आलेलो आहे की पेटीतल्या टोप्या घेतल्या त्या माकडाने, परत जागेवर कशा आल्या तर त्या माकडाने अनुकरण केलं. मग एवढं जर माणूस आणि माकडाचं असेल नातं अनुकरणाचं, किंवा मेंढी एकदा हकलली एक की हुर केली ती पळाली की तिच्या मागे सगळे जातात, हे जर अनुकरण आहे मग आम्ही आमच्या मुलांच्या बाबत का विसरतो हे. म्हणजे तू अभ्यास कर, टी व्ही बघू नकोस, हे मी टी व्ही बघत असताना जर सांगितलं मुलाला तर मुलगा ते ऐकेल का, नाही. दुसरी गोष्ट, बालविज्ञानाचा अभ्यास, बालमानसशास्त्राचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ञ सांगतात की साधारणपणे 70 ते 75% थोडाफार फरक मधनं होतो रेंजमध्ये मुलं ही अनुकरणातनं गोष्टी शिकतात. मी अनेक वेळा आता माझ्या संस्कार केंद्रातल्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटायला मी जातो आणि मग मी येताना तिथनं उठून परत यायचं म्हटलं की त्या मुलाच्या आजोबा जर घरात असतील आणि ते माझ्यापेक्षा वयानं मोठे असतील तर मी त्या आजोबाजींना नमस्कार करून निघतो. आता हे चांगलं का वाईट, पण हे त्या मुलाच्या दृष्टीनं चांगलं आहे, पण मुलाच्या वडिलांच्या दृष्टीने वाईट वाटतं. याचं कारण का, तर मी हे ऐकलंय नंतर की ते नमस्कार करून गेल्यामुळे माझ्या बाबांनी विचारलं, अरे तू कधी नमस्कार करत नाही. आता ही जर परिस्थिती असेल तर त्या मुलाला आपण कधी सांगणार नमस्कार कर म्हणून, मुलगाही करत नाही. मग कारण तो अनुकरणातनं शिकतो. बाबा त्याच्या वडिलांना करत असतील तर पोरगा तुम्हाला नमस्कार करेल. निराशा किंवा टेन्शन या दोन गोष्टी झटपट काय आहेत हल्लीकडच्या काळात, म्हणजे आम्हाला शब्दही माहीत नव्हते. बोर होतंय, बालवाडीतली पोरं बोर होते असे शब्द वापरतात. आम्हाला फक्त पाण्याचा बोर माहिती होता आणि खायचं बोर माहिती होतं. पण हे का घडलं, आईवडिलांच्या उच्चारात हे शिकतात. म्हणून आईवडिलांनी हे सगळं करत असताना मुलांच्या डोक्यात काय येतंय काय नाही, आपण कोणचे बघतोय. मग टी व्ही बघू नका ना, त्यांच्यानंतर बघा. बरं सुदैवानं त्या मालिका 3-3दा दाखवतात, पोरगं झोपल्यावर बघा ना, पण नाही, पोराला खोलीच अभ्यासाला बसायचं. स्वतंत्र खोली अभ्यासासाठी हा आणखीन एक प्रकार आला आहे गरम उठी झाल्यामुळं, की त्याची खास स्टडी रूम आहे, पण ती स्टडी होतो का तिथे, नाही होत. कारण तो तिथं झोपला आहे का वाचतोय हे इकडं बाबाला कळत नाही, हे कळत नाही. कारण आईच्या रूममध्ये असते काम करत, संपला विषय. त्याला स्वतंत्र टी व्ही घेऊन देतात, सगळे लाड पुरवतात, पण सगळे लाड पुरवून अभ्यास. मुलं जेवढी मोकळे, आमच्याकडे आम्ही अखंड 4 भिंतीचा हॉल होता, त्यात राहत होतो, खोल्याच नव्हत्या जुन्या काळामध्ये, तरी अभ्यास झाले. दंगा होतो, त्रास होतो, काही नाही. आता असं होत नाही. मग कॉन्सन्ट्रेशन होत नाही का, तर कॉन्सन्ट्रेशनसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पालक विचार करत नाहीत. आता पालकांना असं वाटतं की सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, सुविधांवर नाही. मनाची एकाग्रता ही माणसाचा आहार त्याच्यावर अवलंबून असते. दुसरी गोष्ट, त्याच्या भोवताली त्यानं वातावरण, तो काय म्हणतोय. म्हणजे स्तोत्र शिकताना जुन्या काळातले असं वाटतं, पण ही स्तोत्र जुन्या काळातली नाही आहेत, ह्या अभ्यास आहे त्याच्यामागे विज्ञान आहे. पूर्वी रामरक्षा म्हणायचे, भीमरूपी म्हणायचे, वेगवेगळ्या उपासना पद्धतीनुसार स्तोत्र असायची. याची वैज्ञानिक दृष्ट्यानं जर छाननी केली तर कंपन संख्या जी असते त्याची स्वरांची, जसं संगीत शिकताना पहिला 6 पट्टीतला असेल तर त्याची कंपन संख्या सेकंदाला जे असेल त्याच्याबरोबर त्यातला जो शेवटचा 6 आहे त्याची दुप्पट असते. हा जो प्रकार आहे संगीतातला, त्याच पद्धतीने या कंपन संख्येमुळं हवेतल्या लहरी निर्माण होण्यामुळं हवेचं शुद्धीकरण होतं, हवा स्वच्छ राहते, प्रदूषणमुक्त होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो, मनावर होतो. आणि खाण्यापिण्यात देखील तुम्ही जर तामसी आहार, राजस आहार, सात्विक आहार असे प्रकार आहारातले आहेत, तर सात्विक आहार घेतला तर एकाग्रता चांगली होते. बरोबर. राजस आहार घेतला तर ते प्रमाण मध्यम राहतं आणि तामस घेतला तर तो चंचल राहतो, तापट राहतो, चिडचिड करतो. आणि मग चिडचिड झाली की मनात काही राहत नाही, लक्षात राहत नाही, राग येतो, अभ्यास करावा वाटत नाही. त्यामुळं मुलांना आपण खायला काय देतो, फास्ट फूड देतो, जंक फूड देतो. मग याचाही विचार केला पाहिजे की आयुर्वेदानं तो खूप विचार केलेला आहे.
वेळेचा विचार केला तर. पण आईच्या हातचं जेवणं आणि स्वयंपाकवालीच्या हातचं जेवण आणि हॉटेलातलं खाणं या तिन्हीचा सर्वेक्षण केलं आहे. आईच्या हातच्या खाण्यामुळे एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढते हे आयुर्वेदानं सिद्ध केलेलं आहे. बरोबर आहे. पण पालक ते पाहत नाहीत. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे या आपल्या चर्चेवरनं एक सगळा परिणाम ह्या मुलांवर होत असतो या सगळ्याचा. आणि म्हणून मूल चांगलं घडवायचं असेल म्हणजे माती चांगली असून नुसती उपयोग नाहीये. कुंभार जर त्याचा साचा चांगला नसेल आणि हात त्याचा नीट फिरणार नसेल तर चांगलं मडकं घडू शकत नाही. बरोबर. म्हणजे आपल्या चर्चेवरनं एक गोष्ट लक्षात आली की मुलांना शिक्षित करायचं असेल तर पालकांना सुद्धा शिक्षित होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांच्या सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं काशीकर सरांकडनं मिळाली असतील याची मला शाश्वती आहे. सर, तुम्ही आम्हाला तुमचा इतका वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. मलाही संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.